नमस्कार, मी संतोष चौथे. माझं क्षेत्र आहे मोहोळ येथे, सिल्लोड तालुका. माझ्या मिरचीला आज झाले 75 दिवस. 75 दिवसात कमीत कमी माझ्या 10 ते 12 फवारण्या झाल्या. तर 10 ते 12 फवारण्यात जे मी वापरले त्याचा मला कुठलाही जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळालेला नाही. त्यानंतर मला कुणीतरी माहिती दिली की 5G सुपर 5G हे वापरा. मी त्याचे 2 स्प्रे केले लागोपाठ. त्या स्प्रेमुळे मला थोडा भरपूर प्रमाणात असा फायदा झाला आहे. आणि आज आपण बघू शकता सगळे शेतकरी की हा प्लॉट आहे माझा आणि त्याला माल सेटिंग बघू शकता. 2 स्प्रे आणि त्यानंतर एक सुपर अपटेकची एक ड्रिचिंग झाली माझी. त्यामुळं हा प्लॉट हा टिकून आहे आणि सेटिंग पण खूप छान झाली त्याला. त्यामुळे आपण बघू शकता. आणि जो माईट होता, जो थ्रिप्स होता, हा बऱ्यापैकी थांबलेला आहे. आपण बघू शकता. मी खूप भारी वापरले, फवारण्या खूप झाल्या माझ्या. आणि सुपर 5G मारल्यापासून थोडा चांगल्या प्रकारे मला फरक जाणवतो. त्यानंतर मी आज लगेच स्प्रे घेणार आहे आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ बघू. यात अजून तुम्हाला काय काय फरक जाणवला? याच्यात सर थ्रिप्स थांबलाय. आपण बघू शकता. आणि जो स्टॉप झालेला होता तो आज शेंडा त्यांनी काढलाय बाहेर. आज 4 ते 5 दिवस झाले आपल्याला मारून. एक 5 दिवसात आपलं वाढलाय, शेंडा वाढलाय. हे बघा, हे थ्रिप्सचं झाड आहे. हे थ्रिप्सचं पूर्ण झाड आहे. त्याच्या बाजूचं बघा आणि त्या झाडाच्या बाजूचं फांदी बघा. हे थ्रिप्सचं जे आहे याच्यात काय फरक जाणवतो सुपर 5 स्प्रे नंतर? आणि त्याने कळी पकडली आहे. हे बघा, फ्लावरिंग पकडत होती. नवीन पान तर अजून वर नाही आलंय, पण मग हे फ्लावरिंग त्याने पकडली. हे काढतंय बघा, शेंडा काढतंय. जिथं कुठं थ्रिप्सचा अटॅक होता सपोज, तिथं कुठं नवीन पालवी फुटायला लागली का? हो, नक्कीच. हे काय, हे थ्रिप्सच होतं ना. हो, हे तर बघा, 1 2 3 कळ्या पकडल्या त्यांनी एका याला. प्रत्येक शेंड्यावर 3 कळ्या. 1 2 3 तर काही येणार नाही हातात, पण 2 तर नक्की येणार. त्याच्यानंतर हे बघा, हा प्रोडक्ट आहे सुपर 5G. एक नंबर रिझल्ट आहे. आज 3री फवारणी माझी. स्वस्तात मस्त. कितीही भारी वापरा, काही फायदा नाही होणार. शेतकरी बांधवाला तुमचं एकंदरीत काय सांगणे? आजपर्यंत मला जोही कोणी विचारते, प्लॉटला येतंय बघायला कोणी ना कोणी, आजूबाजूचे शेतकरी त्या खूप स्ट्रगल करताय सगळे. त्यांना रिझल्ट नाही मिळत आहे. मी सांगितलं 2-3 जणांना, त्यांनी मारून पाहिलंय, त्यांनाही बऱ्यापैकी रिझल्ट आलाय. म्हणजे तुम्ही तुमच्या एक अनुभवाने अनुभवातूनच बोलतोय सर. शेतकऱ्याच्या फायद्यासाठी त्यांना त्यांच्या फायद्यासाठीच त्यांना एक सजेशन देतोय की तुम्ही वापरून बघा. आणि ज्यावेळेस याचा स्प्रे झाला, तुम्हाला मिरचीच्या लांबणीला वगैरे काही फरक जाणवला का? लांबी झाली मिरची तेजाफोरी ही जास्त लांबत नसती, पण तरी ठीक आहे, मस्त लांबली. बघू शकता तुम्ही. तरी अंदाज याची किती साईज असेल? किती सेंटीमीटरपर्यंत असेल? तर याचा अंदाज नाही सांगता येणार सर. ठीक आहे, चालते. मिरचीच्या लांबणीला तुम्हाला फरक जाणवला आहे? थोडा जाणवला आहे. आता परत एक स्प्रे घेतोय आणि सुपर अपटेकचं काम करतंच आहे. सुपर अपटेकमुळे बी जरा बऱ्यापैकी माल लेंथ वाढली आहे, थोडं वजन वाढलं आहे. आणि जे वाकडे पण आहे तो थांबलाय का आहे? ही मिरची आहे. धन्यवाद साहेब.